अबोखाची बकरी. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले अल्मोरा हे लहानसे खेडेगाव. तेथे अबोखा नावाचा एक म्हातारा गृहस्थ राहत होता. तो एकटाच असल्यामुळे नेहमीच 1-2 बकऱ्या पाळायचा. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचा. बकऱ्या म्हणजे त्याचा जीव की प्राण. बकऱ्या जणू त्याचे अपत्य, तो त्यांचा पिता. अबोखाने आपल्या बकऱ्यांना कल्लू, मंगलिया, गोनारी, हुकुमा अशी गमतीची नावे दिली होती. त्यांच्यातच अबोखाचा सारा दिवस जाई. तो त्यांना खाऊ पिऊ घाली, त्यांच्याशी बोली, त्यांना गोष्टी सांगे. त्यांच्यासोबत दऱ्याखऱ्यातून, डोंगरावनातून, शेतातून हिंडे फिरे. संध्याकाळ होऊ लागली की तो सगळ्या बकऱ्यांना घरी आणि सोप्यात बांधी, खाऊ पिऊ घाली. रात्रीच्या वेळी कुठे बाहेर जाऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून तो त्यांना जपत असे. त्या डोंगरात एक क्रूर लांडगा वावरत होता. बकरी दिसली रे दिसली की तो झडप घाली, मारून टाकी व खाऊन फस्त करी. म्हणून अबोखा आपल्या लाडक्या बकऱ्यांना खूप जपायचा. अबोखाने कितीही चांगली खाऊ पिऊ घातली, जीव लावला, काळजी घेतली तरी बकऱ्या मात्र संधी मिळेल तेव्हा डोंगरावर चरायला जात. अबोखाची उत्तम बडदास्त किंवा लांडग्याचे भय त्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून कधीही परावृत्त करत शकले नाही. दरीत गेल्यावर त्या परत येण्याचा प्रयत्न करत नसत. डोंगरदऱ्यातून मनसोक्त हिंडायचे, मनमुराद चरायचे, मोकळेपणाने हुंदडायचे, खेळायचे, बागडायचे. हे स्वातंत्र्य अन मोकळेपणा, जन्मजात अंगात असलेली साहसी वृत्ती यांमुळेच त्यांना अबोखांच्या बडदास्त आणि शांत घरापेक्षा डोंगर दऱ्याखोऱ्यातील धोक्याचे जीवन अधिक आवडत असे. यात नवल काय? अबोखाला मात्र याचे नवल वाटायचे. दुःख सालायचे. त्याला बकऱ्यांच्या वागण्याचे कोडे उडलगडायचे नाही. मी एवढे हिरवे हिरवे लुसलुशीत गवत देतो, शेतातले धान्य देतो, घरी दाणापाणी करतो, एवढे करूनही माझ्याजवळ त्या राहत नाहीत. डोंगरात जातात, लांडग्याचे शिकार होतात, जीव गमावून बसतात. अबोखा मनातल्या मनात हळहळायचा. त्याचे डोळे ओलेचिंब व्हायचे. शेवटी त्याने ठरवले की यापुढे बकरी पाळायची नाही. काही दिवस असेच गेले, परंतु त्याला बकरी वाचून करमेना, अन्नही जाईना. अखेर त्याचा निश्चय ढळला आणि एक दिवस त्याने एक छोटीशी बकरी आणली. ती फार सुंदर होती. बर्फासारखी पांढरशुभ्र, अंगावर मऊ मऊ केस, टोकदार शिंगे, लाल चुटूक डोळे. अबोखाचा तिच्यावर जीव जडला. तिचे त्याने आवडीने नाव ठेवले चांदणी. आकाश उजळून काढणारी पांढरशुभ्र चांदणी असते तसे अबोखाचे आयुष्य उजळून प्रसन्न करणारी ही बकरी चांदणी. अबोखाने विचार केला, हिला खूप खाऊ पिऊ घालू, खूप खूप जीव लावू. डोंगरात जायचा विचारही हिच्या मनात यायला नको. त्यामुळे अबोखा तिला नेहमी सोबत ठेवू लागला. तिचा दोरही लांब ठेवला. तिला मोकळेपणाने हिंडता येईल, मनसोक्त चरता येईल, घर तुरुंग वाटणार नाही. धोका नको म्हणून घराभोवती चांगली मजबूत बांबूची कुंपणही घालून घेतली. चांदणीही तिथे रमली. अबोखाला आपले प्रयत्न सफल झाल्याचे समाधान मिळाले. त्याला वाटले चांदणी आता आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. ती इथे रमली. एकदा चांदणीने समोर बघितले. वाह, पर्वताची शिखरे किती सुंदर! तिथे जाऊन उड्या मारण्यात, नाचण्यात काय गमत असेल. छे छे, आपण काय या बंधनात पडलो. 4 भिंतींचा तुरुंग, दोराचे बंधन, केवढे हे दुर्दैव. आपल्याला डोंगरच हवा, मुक्त हवा हवी, मनसोक्त हुंडायला हवे, तोच जीवाचा आनंद. झाले, तिचे वागणे बदलले. अबोखाचे गवत आवडण्यासारखे झाले. त्याच्या हातच्या पाण्यातला गोडवा हरवला. त्याच्या गोष्टीत मन रमेना. ती सारखी त्या डोंगराकडे बघत बसे. तिचे दुःख अबोखाला जाणवले. तो तिची अधिक काळजी घेऊ लागला, बडदास्त ठेवू लागला. अबोखाने लांडग्याचे भय दाखवले, तेव्हा चांदणीने आपली शिंगे दाखवली. जणू ती सांगत होती की शिंगांनी त्याचा मुकाबला करीन, लढत देईन. हा तिचा निर्धार अबोखांना ओळखला. त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला. त्याने मारलेल्या बकऱ्यांच्या कथा ऐकवल्या. ती सुरक्षित राहावी म्हणून तिला खोलीत कोंडून कुलूप घातले. हे करताना खिडकीकडे त्याचे लक्ष राहिले नाही. चांदणी त्याच खिडकीतून उडी घेऊन आपले सारे बळ एकवटून पळाली. डोंगर जणू दोन्ही हात पसरून तिचे स्वागत करत होता. मोकळा थंडगार वाळवा तिला कुरवाळत होता. वनातील फुले प्रसन्न झाली होती. दूर गेलेले आपले कुणी फार दिवसांनी परत आल्याचा सर्वांना आनंद झाला होता. इथे 4 भिंती नाहीत, कुंपण नाही, दोराचे बंधन नाही, नजरेचा पहारा नाही. सारे कसे मुक्त, मोकळे, आनंदी. मनाला हवेसे वाटत असते तसे. चांदणी त्या वातावरणात हरवून गेली. नाचली, खेळली, हुंदडली, गायली. दुपार झाली. मेंढ्या बकऱ्यांचे कळप आले गेले. मेंढपाळाने हकलत नेले. चांदणीला असा कुठलाही कळप वा बंधन आता नको होती. हा मोकळेपणा तिला लाख मोलाचा होता. हळूहळू अंधार पडू लागला. दरीतून अबोखाची तिला बोलावणारी शीळ आली.
चांदणीने तो मोह टाळला. रात्र झाली. झाडाझुडपातून गुर्र आवाज पुन्हा पुन्हा आला. 2 खुनशी डोळे चमकू लागले. चांदणीला लांडग्याचे स्मरण झाले. त्याच्याशी प्राणपणाने झुंज देत आपला जीव गमावणाऱ्या बकऱ्यांच्या कथा आठवल्या. आपण बेखड नाही, शूर आहोत. आपल्यातले बळ आहे, शिंगे आहेत, झुंज द्यायला हवी. जय पराजय काय होईल ते होवो, सर्वस्व पणाला लावो, असे तिने ठरवले. लांडगा झडप घालायला आला. चांदणी सामोरी गेली. तिचा द्वेष व धैर्य पाहता ती वाघिणीच दिसू लागली. दोघांची लढत लागली. ती खूप वेळ चालली. रात्र सरत होती. चांदणी सूर्योदयाची वाट पाहू लागली. शेवटी कोंबडा आरवला. दिवस उगवला आणि चांदणी रक्तबंबाळ होऊन पडली. झाडावरील पक्षी हे सारे पाहत होते. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. कोण जिंकले? बहुतेक लांडगा जिंकला असे वाटले. पण एक शहाणा वृद्ध पक्षी म्हणाला, नाही, ही झुंज चांदणी जिंकली.